नमस्कार मित्रांनो, वाय या मराठी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ज्यांनी ह्या योजनेमध्ये बऱ्याच जणांनी अर्ज केले, ते शेळ्या मेंढ्यासाठी असतील किंवा कुक्कुटपालनासाठी असतील आणि किंवा गाय म्हशीसाठी असतील, त्यांनी कुणी अर्ज केले होते त्यांना आता बऱ्याच जणांना त्यापैकी या ठिकाणी कागदपत्र अपलोड करा असे मेसेज येत आहेत. या ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारचे मेसेज त्यांच्या मोबाईलमध्ये येत आहेत. तर नाविन्यपूर्ण योजनेसाठी अर्ज केलेल्या बऱ्याच मित्रांना असे मेसेज आले असतील, त्यांना त्या ठिकाणी कागदपत्र अपलोड करून घ्यायचे आहेत. तर आपण सविस्तर माहिती सांगणार आहोत कागदपत्र कोणकोणते अपलोड करायचे आहेत आणि कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुमची पुढची प्रोसेस काय असणार आहे, तुम्हाला पुढे काय करावं लागणार आहे, हे संपूर्ण माहिती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत. कारण की बरेचसे या ठिकाणी जे लाभार्थी आहेत ते बऱ्याचशा लाभार्थ्याला मेसेज आलेले आहेत की तुम्ही तुमची कागदपत्र अपलोड करा. नाविन्यपूर्ण योजनेसाठी आपण अर्ज या ठिकाणी केलेला आहे, त्यासाठी तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत. तुम्हाला ह्या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो. ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला कागदपत्र अपलोड करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी जे आहे ते साईटला तुम्हाला पाहू शकतात, साईटला दिलेलं आहे 3 रेषा, त्या 3 रेषेवरती क्लिक करायची. या ठिकाणी पाहू शकतात ह्या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केलं आहे. या ठिकाणी त्यानंतर आल्यानंतर या ठिकाणी पहा, त्या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते योजनेचा तपशील, वेळापत्रक, कागदपत्र अपलोड करा, अर्ज केलेले अर्ज, संपर्क असं ऑप्शन दिसतील. तर त्यापैकी आपल्याला जे आहे ते कागदपत्र अपलोड करा ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर कागदपत्र अपलोड करा यावरती क्लिक केलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काही माहिती दिलेली आहे, तुम्ही ही माहिती मेसेजमध्ये वाचून घेऊ शकतात. त्यानंतर हे आपल्याला बंद करा ह्यावरती क्लिक करायचं आहे. बंद करा यावरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी काही मित्रांनो तुम्हाला आणखीन माहिती दिली आहे, तुम्ही माहिती वाचून घेऊ शकतात. ते संपूर्ण माहिती वाचून घेतलं तर आपल्याला लॉग इन करायचं आहे. आपला आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर, आधार क्रमांक वरच्या साईडला आणि मोबाईल नंबरचे शेवटचे 6 अंक या ठिकाणी खालच्या साईडला पासवर्ड म्हणून वापरायचे आहेत. मित्रांनो, आपण आधार कार्ड आणि मोबाईल नंबरचे शेवटचे 6 अंक या ठिकाणी टाकून घेतले आहेत. तर आपण संपूर्ण टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण लॉग इनवरती क्लिक करूयात, म्हणजे पुढचं पेज आपल्यासमोर येणार आहे. मित्रांनो, लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केलं तर आपल्यासमोर असा इंटरफेस येईल. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे. ती सूचना जी आहे ते बाबी लक्षात घ्यायची आहेत. काय आहे ते संपूर्ण तुम्ही वाचून घ्यायचं आहे. वाचून घेतल्यानंतर तुम्हाला बंद करा ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण बंद करा ह्या ऑप्शनवरती क्लिक करूयात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते तुमची कोणत्या योजनेमध्ये निवड झालेली आहे ते या ठिकाणी सांगितलं जाईल. या ठिकाणी पहा योजनेचं नाव आणि या ठिकाणी कोणत्या योजनेमध्ये तुमची निवड झालेली आहे ते या ठिकाणी तुमचे शेळ्या मेंढ्याचे असेल तर शेळ्या मेंढ्या या ठिकाणी दाखवली जाईल, किंवा 100 मासल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी झाले असेल तर ते दाखवले जाईल, किंवा गाय म्हशीची जी असेल ती योजना असेल त्यासाठी तुम्ही पात्र ठरला असाल तर त्याची तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते नाव दिसणार आहे, योजनेचं नाव. आणि त्यानंतर पहा निवडलेली बाब, तर निवडलेली बाब या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी कागदपत्र अपलोड करा, त्याच्याखाली निवडा ऑप्शन आहे, या ठिकाणी तुम्ही निवडू शकतात. तुम्हाला जर अर्जाची तुम्हाला प्रत काढायची असेल तर अर्जाची प्रत या ठिकाणी क्लिक करून काढू शकतात. तर आपल्याला या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायचे आहेत. मित्रांनो, कागदपत्र अपलोड कशी करायची हे सांगितलं तर तुम्हाला पुढचं प्रोसेस काय आहे हे सांगणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, पुढे व्हिडिओ सुरू ठेवण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण लाभ मिळेपर्यंत आपल्या चॅनलवरती हे नाविन्यपूर्ण योजनेनंतर जे व्हिडिओ येणार आहेत. तर या ठिकाणी पहा, आपल्याला जे आहे ते कागदपत्र कसे अपलोड करायचे हे आपण अगोदर बघूयात. तर कागदपत्र कसे अपलोड करायचे ह्यावरती आपण बघूयात. या ठिकाणी निवडा यावरती क्लिक करूयात. या ठिकाणी निवडावरती क्लिक केलेलं आहे. निवडावरती क्लिक केलं तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्यासमोर असे कागदपत्र अपलोड करा असं या ठिकाणी आलेलं आहे. आपल्याला संपूर्ण कागदपत्र या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते बरेचसे कागदपत्र अपलोड करायचे आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की यापैकी मी काही कागदपत्र अपलोड केलेले आहेत. या ठिकाणी जे आहे ते पहा, तुम्हाला फोटो ओळखपत्राची सत्याप्रत, म्हणजे ह्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड देऊ शकतात. आता या ठिकाणी आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा तुमचे जे आहे ते पॅन कार्ड ह्यापैकी तुम्ही कुठलंही ह्या नंबर 1च्या ऑप्शनमध्ये देऊ शकतात, फोटो ओळखपत्राची सत्याप्रतमध्ये. त्यानंतर या ठिकाणी पहा 7/12 द्यायचं आहे, त्यानंतर 8चं द्यायचं आहे, त्यानंतर अपत्य दाखला अनिवार्य या ठिकाणी दिलेलं हे द्यायचं आहे. त्यानंतर रहिवाशी जे आहे ते रहिवाशी प्रमाणपत्र असेल ते या ठिकाणी द्यायचं आहे.
त्यानंतर बँकेचे पासबुकची झेरॉक्स किंवा बँकेचा फोटो काढून तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचा आहे. मित्रांनो, रहिवासीची PDF आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती दिलेली आहे. टेलिग्रामच्या चॅनलची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक कुठे दिली आहे आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही आपला रहिवासी घेऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला कुठली कागदपत्र पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा. त्या ठिकाणी मला कमेंट करा, तुम्हाला त्या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र किंवा दुसरी कुठली कागदपत्र पाहिजे असतील तर त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी पहा, तुम्हाला बँक पासबुकची झेरॉक्स किंवा बँक पासबुकचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा विषय असा पहा, आता एखाद्या लाभार्थ्याकडे जमीन नसते, जमीन त्यांच्या नावावर नसते, त्यांच्या घरातल्या कोणाच्या तरी त्यांच्या आईचे असतील, वडिलाचे असतील किंवा कोणाच्याही नावावर जमीन असू शकते. तर त्यांचं काय करायचं आहे, त्यांना कुटुंबातील संमतीपत्र घ्यायचं आहे. आता कुटुंबात कुणाकडे जमीन नसेल तर या ठिकाणी त्यांनी काय करायचं आहे, दुसऱ्या कोणत्या तरी त्यांच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीकडून त्यांनी भाडे तत्वावर जमीन घेतलेला करारनामा या ठिकाणी जोडायचा आहे. हे लक्षात आलं. त्यानंतर तुम्हाला जे आहे ते दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र द्यायचे आहे. जर असेल तर द्या, नाही तर सोडून द्या. त्यानंतर तसेच दिव्यांग असल्याचा दाखला असेल तर द्यायचा, नंतर सोडून द्यायचं. ते पण बचत गट सदस्य असल्यास त्यांचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाचे बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षीकृत प्रत, हे संपूर्ण जे असतील ते द्या. जेवढे असतील तुमच्याकडं तेवढे देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला काय अडचण नाही येणार. मित्रांनो, मी ह्यापैकी काही कागदपत्र अपलोड केलेले आहेत. आधार कार्ड असेल किंवा बरेचसे जे कास्ट आहे त्याचं बरेचसे मी कागदपत्र काय अपलोड केलेले आहेत. त्यामुळे ह्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसत नाहीत बाकीचे. ते कागदपत्र अपलोड केले तर या ठिकाणी ऑप्शन जे आहे ते काय निघून जातात, या ठिकाणी दिसत नाही आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला हे कागदपत्र संपूर्ण अपलोड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, आपण आता बघूयात की कागदपत्र अपलोड केल्यानंतर आपलं पुढचं प्रोसेस काय असणार आहे, आपल्याला पुढं काय तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्ही जर संपूर्ण कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुढचं प्रोसेस काय असणार आहे आपण थोडक्यात बघूयात. तर या ठिकाणी पुढचं प्रोसेस असं असणार आहे. या ठिकाणी पहा, आपल्याला पहिल्यांदा जे आहे त्या ठिकाणी काय करायचं आहे, ऑनलाईन अर्ज केले असेल तुम्ही, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पद्धतीने लाभार्थीची निवड झाली असेल आणि त्यानंतर लाभार्थीचे कागदपत्र अपलोड करा असं या ठिकाणी आलं असेल. आणि या ठिकाणी पहा, तुम्हाला कागदपत्र अपलोड करायची किती तारखेपर्यंत 15 जून 2025 पर्यंत तुम्हाला मुदत आहे. त्यापर्यंत तुम्ही कागदपत्र अपलोड करू शकतात. त्यानंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करायची बंद येणार आहे. तर तुम्ही जेवढे होतील तेवढे 15 जून 2025 पर्यंत कागदपत्र अपलोड करून घेणे हे आहे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी जे आहे ते पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुवर्धन अधिकारी, जिल्हा पशुवर्धन उपायुक्त यांच्या मार्फत कागदपत्र पडताळणी करून निवड पूर्ण करणे. 16 जून या ठिकाणी पहा, 16 जून ते 24 जून दरम्यान या ठिकाणी तुमच्या कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे. तर अशा प्रकारे तुमची जे आहे ते 16 ते 24 जूनला तुमची कागदपत्राची पडताळणी होईल. त्यानंतर पहा, त्यानंतर असा विषय आहे की लाभार्थी मार्फत कागदपत्राची पूर्तता. या ठिकाणी पहा, लाभार्थी मार्फत कागदपत्राची त्रुटी पूर्तता. जर कागदपत्र कुठून चुकून एखादं राहिलं असेल लाभार्थ्याकडून, ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्यानंतर किंवा काही अडचण असेल, कुठली कागदपत्र कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला देणं करता येईल. ते तुम्हाला 25 जून ते 27 जून ह्या दरम्यान द्यायचं आहे. कुठलं कागदपत्र कमी असेल, त्रुटी आली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, कागदपत्राची अंतिम पडताळणी तुमची 28 जून ते 30 जून दरम्यान होणार आहे. त्यानंतर राखीव पहा, राखीव जे आहे ते 1 जुलै आणि त्यानंतर अंतिम लाभार्थीची पात्रतेची यादी 2 जुलै या दिवशी या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं जे आहे ते प्रोसेस असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगितली आहे नोंदणी केल्यापासून. या ठिकाणी पहा, तुम्ही नोंदणी केली असेल 8 जून ते 15 जूनच्या दरम्यान. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला तुम्ही नोंदणी या ठिकाणी कधी केली असेल पहा, नोंदणी केली असेल तुम्ही 3 मे ते 2 जून दरम्यान या ठिकाणी. त्यानंतर जे आहे ते तुमची निवड 3 जून ते 7 जून दरम्यान झाली असेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र 8 जून ते 15 जूनपर्यंत भरायचे आहेत. त्यानंतर तुमची कागदपत्राची पडताळणी 8 जून ते 8 जून ते 15 जूनपर्यंत तुमचे कागदपत्र अपलोड केले जातील. आणि त्यानंतर तुमच्या कागदपत्राची पडताळणी 16 जून ते 24 जून दरम्यान होईल. आणि त्यानंतर लाभार्थी मार्फत कागदपत्राची पूर्तता जे आहे ते 25 जून ते 27 जून. आणि त्यानंतर अंतिम तुमची पडताळणी होईल
8 जून ते 30 जून दरम्यान. अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते संपूर्ण माहिती भेटली असेल. तुम्हाला माहिती थोडी पण आवडली असेल ती व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.